आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच प्रदेश अध्यक्ष कांचन मुरके अमरावती व अखिल भारतीय मराठा महासंघ महिला मंच अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार, सन्मान व गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता कांचन रिसोर्ट, वलगाव रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापिका शोभना देशमुख उपस्थित होत्या। प्रमुख अतिथी म्हणून सुलभताई खोडके, प्रीती देशमुख, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अमरावती, डॉक्टर अनुभूती पाटील, स्त्रीरोग तज्ञ, राजश्री जढाळे, संचालक महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, सुरेखा लुंगारे, नगरसेविका, अक्षरा लहाने, विदर्भ कार्याध्यक्ष महिला मंच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, ॲडव्होकेट पूनम झवर उपस्थित होत्या। कार्यक्रमादरम्यान गायन, कथक नृत्य तसेच सुंदर कविता सादरीकरण यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व गौरव करण्यात आला। यावेळी डॉक्टर माया बोरखडे, आयुर्वेदाचार्य, हर्षा ढूक, क्रीडा क्षेत्र, कांचन उल्हे, उद्योग क्षेत्र, वैशाली बर्डे, उद्योग क्षेत्र, कविता घाटोळ, उद्योग क्षेत्र, कांता काळे, आरोग्य सेवा, कविता बुंडे, समुपदेशक, मीनाताई राहिंज, पत्रकारिता, आदित्य मेहता, नृत्यकला, कृतिका तायडे, उद्योग क्षेत्र, प्राध्यापक डॉक्टर मंजुषा सागर, शिक्षण क्षेत्र, गौरी शतके, गायन, कुमारी सुयोग संतापे, लेखन यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, केंद्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, उपाध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, भातकुली तालुका अध्यक्ष संजय तराड, अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे, जिल्हा सचिव मनोज मेळे यांच्यासह अनेक पत्रकार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन मुरके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर मंजुषा सागर यांनी केले। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांच्या कार्याचा गौरव होऊन समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हिचा आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे या गीताने करण्यात आली। यावेळी स्नेहभोजनाचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह इतर मंडळींनी आनंद घेतला। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावतीवरून मनोज मेळे। ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम होत असतात। राजकीय, सामाजिक, औद्योगिक विविध क्षेत्रातून कार्यक्रम होत असताना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही महिला मंच अमरावती आणि मी प्रदेश अध्यक्ष कांचनताई मुरके तर माझ्या वतीने हा कार्यक्रम मी आयोजित केला, परंतु मला सहभाग अनेक माझ्या भगिनींनी दिला आहे। क्षेत्रामध्ये माझी भगिनी कार्यरत आहे। आरोग्य सेवा म्हणा किंवा मग शिक्षण क्षेत्र म्हणा किंवा उद्योग म्हणा, प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असताना तिला कुठेतरी सन्मान हा मिळायलाच पाहिजे, म्हणून कुठेतरी दडलेले कलाकार असतात। आजच्या दिनी मी गायन, नृत्य आणि काव्यरचना अशा पद्धतीने सादरीकरण करणाऱ्या आणि दडलेल्या कलाकारांना समोर आणत माझ्या भगिनींना मी विचारपीठ उपलब्ध करून दिला आणि सोबतच या अमरावती शहरातील डॉक्टर अनुभूतीताई पाटील, त्यानंतर प्रीतीताई देशमुख, कांचनताई उल्हे, कांचन रिसोर्टच्या संचालिका या समस्त भगिनी या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं अध्यक्षपद प्राध्यापक शोभनाताई देशमुख यांनी भूषवलं होतं, तर आमदार सुलभाताई खोडके देखील या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून उपस्थित राहणार होत्या, परंतु त्या अनावधानाने येऊ शकल्या नाही, कारण त्यांना मुंबई येथे महत्त्वाचं काम होतं। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अशाच पद्धतीने महिलांना समोर नेण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हे कायम अग्रेसर राहील आणि अशाच पद्धतीने काम करत राहील। नमस्कार। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अंतर्गत महिला मंच हा विभाग पूर्ण देश पातळीवर चालवला जात आहे। त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा या महिला मंचाच्या
कांचनताई मुरके या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांनी या कांचन रिसॉर्टला जागतिक महिला दिनाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो, पण तो सर्वत्र साजरा केला जातो. त्या दिवशी हा कार्यक्रम न घेता एक सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा एक चांगला सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि शानदार सोहळा त्या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी उद्योग, लेखन, पत्रकारिता, आपल्या वैद्यकीय अशा अनेक अलग अलग व्यवसायामध्ये ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं आहे अशा महिलांचा त्यांनी सत्कार केला. एक पुरुषालाही लाजवेल असा एक शानदार कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला. महिला मंच याच्या वतीने अमरावतीमध्ये आज खरंच इतका सुंदर कार्यक्रम घेण्यात आला. महिला मंचाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी कांचनताई यांची घोषणा आल्यावर त्यांनी त्या जबाबदारीला स्वीकारण्यापूर्वीच पहिले हा कार्यक्रम आयोजित केला आणि आजच्याच दिवशी त्यांना इथे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर गोटीकर माझ्यासोबत आहेत. आज जो काही महिलांचा सत्कार झाला, सन्मान झाला, आपण काय सांगाल? अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना सर्वप्रथम सर्व आलेल्या महिलांचं स्वागत करते आणि मी हे सांगतो की पुढच्या वर्षी येणारा जो महिला दिन आहे हा जे सांगितलं आहे मनोहरराव सुने साहेब आमचे अध्यक्ष आणि नंतर बाप्पू साहेब यांनी की बाबा हा कार्यक्रम हा जिल्ह्याच्या ठिकाणी पुरुषानेच घ्यावा, तर मी तुम्हाला ग्राही देतो की पुढच्या वर्षी आम्ही म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये हा सर्वांचा जो सत्कार कार्यक्रम आहे हा अंजनगाव झाला पूर्ण तालुक्या मिळून एक अमरावती इथं एक मोठा कार्यक्रम घेऊ आणि तिथे पूर्ण लेडीजचा सत्कार घेण्यात येईल आणि त्या दृष्टीनं पुढच्या दृष्टीनं आतापासूनच आपण तयारी लागूया असं माझं म्हणणं आहे. माझ्यामध्ये सुधाकर टिपरे यांचं म्हणणं आहे की पुढील वर्षी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हा फार मोठा कार्यक्रम करू आणि कर्तृत्ववान जे महिला आहेत यांचा आम्ही सत्कार करू, गौरव करू. मनोज बळे, भोजन न्यूज टुडेसाठी अमरावती.